मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यात आली आणि या सुनावणीत आता बाहेरच्या आंदोलकांच्या गाड्या मुंबईत येऊ देऊ नका असं कोर्टाने सांगितलं। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले आहे तिथून आंदोलकांना हटवा आणि ही कारवाई उद्या 4 वाजेपर्यंत करा असे आदेश कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसू शकतो। कोर्टात नेमकं काय घडलं सगळं सविस्तर सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती, परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाने ही सुनावणी मान्य केली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली असून हे आंदोलन नियमबाह्य आहे असे यावेळी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकिलांनी न्यायालयात म्हटलंय। तर महाधिवक्त्यांनी जरांगे यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत असं सांगितलंय। आम्ही सर्व नियमांचं पालन करू अशी हमी जरांगे यांनी दिली होती, त्यामुळे जरांगे यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती। मात्र आंदोलकांनी नियमांचं पालन केलं नाही असं महाधिवक्त्यांनी या सुनावणी दरम्यान सांगितलं। राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांची 30 आणि 31 ऑगस्ट म्हणजे शनिवार रविवार रोजीचं आंदोलन हे परवानगी विना होतं। या 2 दिवसांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली नाही असं महाधिवक्त्यांनी यावेळी सांगितलं।